घटस्थापनेची सगळी तयारी तर झाली होती, पण आम्हाला घटस्थापना ही 12च्या नंतरच करायची असते. नमस्कार, मी शैला स्वागत करते तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात अगोदर सर्वांना घटस्थापनेच्या व नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर 12च्या नंतर घटस्थापना करण्याचं कारण असं आहे की तुळजापूरमध्ये मेन तुळजाभवानी मातेच्या मंदिरात अगोदर घटस्थापना होतात 12 वाजता व त्याच्यानंतरच घरोघरी घटस्थापना केली जाते. त्याच्यामुळं आम्ही पण 12 वाजच्या नंतरच घटस्थापना करतो. तर ते तोपर्यंत माझी सगळी कामे करून घेतली, देवांची पूजाही करून घेतली, अखंड दीप प्रज्वलित केला, मंगल कलश स्थापन केलं. त्याच्यानंतर उंबरठा पूजन हे मी करून घेतलेलं होतं. तुळशीची पूजा करून घेतली. एकदम छान प्रसन्न असं वातावरण वाटत होतं. त्याच्यानंतर आता इथे 12 वाजून गेलेले आहेत. घटस्थापना आपल्याला करायची आहे. तर इथे मी 11 विड्याच्या पानाची माळ करून घेते. पहिल्या दिवशी 11 विड्याच्या पानाची माळ घातली जाते. तर इथे घटस्थापना आता मी करून घेतलेली आहे. 2 घट असतात आमच्याकडे. तर दोन्ही घटामध्ये 5-5 विड्याची पानं, हळदी कुंकू, अक्षदा आणि जे काही आपण मंगल कलशात घालतो ते सगळं सामान घालून इथे घटस्थापना करायची. धान्य घालून घेतलं, 11 विड्याच्या पानाची माळही घालून घेतली, छान पूजा आरती करून घेतली. जिथे घटस्थापना होते तिथे देवी सूक्ष्म रूपाने वास करते असं म्हणतात. तर आई तुळजाभवानी सगळ्यांच्या घरोघरी आनंद व समृद्धी आणो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ इथंच संपवते. थँक्यू.